तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चेरी ह्यांना चाललं होतं मोबाईलमध्ये बघायचं. राधाचा जायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे माझी बहीण जायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, 2 दिवस अगोदरचा. आम्ही चाललो होतो कपडे आणायला. आम्हाला सगळ्यांनाच कपडे आणायला चाललो होतो आम्ही. चेरी अन् सगळेजण बसले होते बाहेरच पोर्चमध्ये, मस्त असं बसले होते सगळेजण. त्यानंतर मी आवरून आले. नंतर आम्ही कपडे बघायला गेलो दुकानामध्ये. कपडे काय बघितले, त्यानंतर परीला, सम्राटला पण काय बघितले, चेरीला बघितले कपडे. दिवाळीची शॉपिंग करायसाठी गेलो होतो. मम्मीकडून आता कपडे घेणार होतो आम्ही सगळेजण. मी, मग सम्राट, दीदी सगळेजण चाललो होतो. बहिणी-पिणी आम्ही सगळे चाललो होतो कपडे घेण्यासाठी. त्यानंतर बराच वेळ आहे ना, कपडे सिलेक्ट करता आहे ना, बराच वेळ लागला आम्हाला. 1-2 तास लागले आम्हाला. कपडे घ्यायचे थोडेच होते, पण आम्हाला आहे ना वेळच लागतो जास्त करून. कसं आहे, कसं नाही, काय बघायचं तर सम्राटला एक शर्ट घेतला आणि पॅन्ट घेतली होती, अरमानी पॅन्ट आणि शर्ट घेतला होता. सिंपलच कपडे घेतले होते सम्राटला, कारण की असं पण आपण घालू शकतो नाही का, कुठं चाललो कुठं चाललो तर आहे ना कपडे घालू शकतो. असे सिंपलच कपडे घेतले होते सम्राटला मी. त्यानंतर पहिला वेगळा ड्रेस घेतला होता, तिथे बड्डेला घातला होता आणि तो ड्रेस घेतला होता. त्यानंतर बाकीच्यांनी चालली होती घाई आणि दुकानात खूप गर्दी होती बघ कपड्याच्या दुकानात. बराच वेळ लागला आम्हाला कपडे घ्यायला. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो सगळेजण आणि आमचं चालू होतं कपड्यांचं, हे असं आहे तसं आहे, हे चाललं होतं आमचं येता-येता. त्यानंतर घरी आलं तर मॅडमचं लगेच चाललं होतं परीचं खेळायचं, भांडी-कुंडी खेळायचं चाललं होतं. भांडी पण नाही, आपलं डॉल खेळायचं होती. माऊची डॉल होती माझी. पिकाची डॉल होती. लहानपणी जेव्हा ती लहान होती ना, तेव्हा ती डॉल खेळत होती त्यासोबत. मग पिकाची डॉल खेळत होती. पिका सांगत होती, मी किती वर्ष तेव्हा ती डॉल जपून ठेवली होती मी. त्यानंतर घरी आली, केस पहिले बांधून घेतले, कारण की मला होतं एक ब्लाऊज कट करायचा, बहिणीचाच होता तो पण. त्यानंतर तिचं पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायचं होतं, हे सगळं शिवून घेणार होते मी. त्यानंतर पहिलं ब्लाऊज पीस कट करून घेतला, काढून घेतला साईडला. साडी पण साईडला काढून घेतली पिको फॉल करण्यासाठी. त्यानंतर अस्तर अस्तर, लेस हे सगळं आणायचं, त्यामुळे ते साईडलाच काढून ठेवलं होतं मी. त्यानंतर माझं ना मशिनीवर बसायचं काम चालू होतं. राधाची साडी आहे, त्याला मला पिको फॉल करायचं होतं. त्यानंतर मस्त अशी भेळ आणली संध्याकाळच्या टायमिंगला. भेळ आणली, भेळ खाऊन घेतली आम्ही. चेरी पण खात होती. एवढी तिखट होती ना, तरी पण चेरी खात होती. आणि जेव्हा माझा आवाज जरा खराब निघत आहे, कारण की झाली आहे मला सर्दी. तर असाच आजचा व्हिडिओ. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.